आत्ता ना रात्रीचे 10:30 वाजलेत आणि खूप छान वाटतंय मला. आता तुम्ही म्हणत असाल ही तयारी कशाची करते एवढी, आरतीचं ताट वगैरे काय 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 काय. चला तुम्हाला दाखवते मी कशाची तयारी करते. दिसलं हे ब्रह्मकमळाची आम्ही 4 वर्ष झालं वाट बघत होतो. हे 4 वर्षाखाली लावलेलं झाड आहे. याला खूप दिवस झाले फुलं आलते, पण आज वाटलं नव्हतं मला की हे फुल उमलेल, पण आज एवढ्या प्रतीक्षेनंतर हे फुल उमलले. असं म्हणतात की आपल्याकडे ब्रह्मकमळ म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश आपल्या घरी येतात असं असतं. तर तसंच आनंदाला काहीतरी झालं होतं आणि मी त्याची पूजा वगैरे केली. इतकं छान दिसत होतं ना ते फूल. आपण बाहेरच्या दुसऱ्यांच्या घरात जाऊन बघणं फुल उमललेलं आणि आपल्या घरातलं फुल उमलताना बघणं, तर वेगळीच काहीतरी गोष्ट आहे. खूप आनंद होतो तो बघताना. मग मी ते फूल तोडलं आणि लगेच घरात नेलं. स्वामींच्या चरणांना लावून ते फूल महादेवाच्या पिंडीवर वाहिलं, कारण एकच फूल उमललं होतं. त्यामुळे मी ते त्यांच्या चरणापाशी गेले, त्यांना स्पर्श केला आणि महादेवाच्या पिंडीला वाहिलं. तर खूप छान वाटत होतं मला ते बघून. एखाद्या गोष्टीची आपण मनापासून वाट बघत असेल ना खूप दिवसापासून, आणि ती पूर्ण होत असेल ना, त्याचा आनंद काय असतो ना, ते आज मी अनुभवते. याचं झाड मी म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणजे आम्ही 4 वर्षापूर्वी लावलं होतं, पण त्याला काही खूप दिवस झाले फुलं येत नव्हते. आम्ही खूप वाट बघत होतो त्याची, कधी फुलं येणार कधी फुल येणार. आणि फायनली खूपच भारी, काय सांगू तुम्हाला, खूप भारी वाटतं, मस्तच. आणि आज शनिवार असतो माझ्या मिस्टरांचा. आज एवढा चांगला दिवस आहे आणि आज माझ्या घरात महादेव अवतरलेत, माझे विष्णुदेव अवतरलेत असं वाटायला लागले मला. माझं मन एकदम प्रसन्न आहे, छान आहे, खूप भारी वाटते.